नमस्कार, मी अश्विन महाजन. तुम्ही पाहताय लोकमत.com. बिहार सहित इतर राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकात काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आपण पाहिलं. महाराष्ट्रातही काँग्रेस हा पक्ष सत्तेत असून नसल्यासारखा वाटतो. महाविकास आघाडीत सरकारमधील काँग्रेस नेते वेळोवेळी नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आता काँग्रेसच्या एका नेत्याने मोठं विधान केलेलं आहे. त्या विधानामागे काही कारणं आहेत. ती कारणं आपण जाणून घेणार आहोत. भाजप घोषणा करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणशिंग फुंकली. आता काँग्रेसनेही याबाबत मोठी घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढवेल अशी घोषणा मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही 2022 मध्ये आहे. मात्र आतापासूनच विविध राजकीय पक्ष हे तयारीला लागलेले दिसतात. त्यावरून आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाल्याचं दिसून येत आहे. भाजप एकटं लढणार हे आधीच सांगितलं जात होतं. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र सत्तेत असल्याने यापुढे ते एकत्र निवडणूक लढतील असं वाटत होतं. मात्र काँग्रेस जर स्वबळावर निवडणूक लढली तर ही निवडणूक नक्कीच चुरशीची होईल. काँग्रेसला शिवसेनेशी युती नको आहे. यामागे काही कारणं आहेत. यातील पहिलं कारण सांगायचं झाल्यास, स्थानिक राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाराजी आहे. तसंच स्थायी समितीसह इतर समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना विरोधात लढत दिली होती. मात्र यात काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार हे निवडून आले होते. तरीही शिवसेनेकडून काँग्रेसला म्हणावा तसा आदर दिला जात नाहीये. दुसरं कारण असं आहे की मतदार. काँग्रेसला 2017 मध्ये 31 जागा मिळाल्या होत्या. मुंबईतील मुस्लिम, दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसची वोट बँक मानला जातो. परंतु उत्तर भारतीय मतदार हा आता भाजपकडे झुकलेला दिसून येतो. त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि मुस्लिम मतदार यावर काँग्रेसची खरी मदार असणार आहे. जर काँग्रेसने शिवसेनेशी युती करून निवडणूक लढवली तर हा मुस्लिम मतदार काँग्रेस सोबत नाराज होऊ शकतो. तर दुसरीकडे MIM हा पक्ष बसलेलाच आहे काँग्रेसची ही वोट बँक फोडायला. त्यामुळे आता कदाचित शिवसेनेशी युती ही काँग्रेसला महागात पडू शकते असंच म्हणावं लागेल. तिसरं कारण म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस हे वर्षानुवर्ष महानगरपालिकेत विरोधक राहिले आहेत. त्यामुळे जागा वाटप करताना मोठी समस्या दोन्ही पक्षांना होऊ शकते. तसंच सत्तेतील वाटा हाही मोठा प्रश्न आहे. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवेल असे संकेत दिले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हणजे रवी राजा यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात का हा मोठा प्रश्न आहे. आणि काँग्रेसचे प्रदेशचे नेते याबाबत काय भूमिका घेतात हेही पाहावं लागणार आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आमच्या लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.